जे क्वालिफाय झालेले संघ आहेत 3 दिवसामध्ये ते सर्व संघ जर इथं आले असतील तर आपल्याला उपस्थिती दाखवायचं. परत उपस्थित झालंय, सावक उपस्थित झालंय, बोरकामत संघ सुद्धा इथे उपस्थित आहे आणि भिंगार संघ अजूनपर्यंत उपस्थित झालेला नाहीये. आले का? ओके, भिंगार सुद्धा इथे उपस्थित झालाय. हा चांगला फटका, हा जबरदस्त फटका, चौकार. नक्कीच जरा राजेशचा विकेट जरी गेला असेल तरी पण नक्कीच कोण गेला वन डाऊन साठी? पवन आहे तो. बरं तो मॅच आहे. आपले चौकार षटकार मारत, आपले षटकार मारायचे आहेत नाही. इथं आपल्याला एकेरी धावाने फलक खालते ठेवणं गरजेचं आहे. 2 षटकाचा फक्त सामना आहे. कमीत कमी 20 ते 22 धावांपर्यंत मजल मारली आपण तर नक्कीच सामोरे संघाला थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते. परंतु आडशी संघ एक जबरदस्त संघ आहे. चांगला फलंदाजीचा भरणा आहे आडशी संघामध्ये. हा खराब चेंडू आणि हा सुद्धा 1+4 बॉलिंगच्या स्वरूपामध्ये 5 धावा मिळतील वांगणी संघाला. हा नशिबाचे 5 धावा. नो बॉल, प्रीहिट. विमर फेकण्यात आला इथे, खूपच खराब. गोलंदाज कोण? रोहन. इथं खराब चेंडूची फिकी करतो रोहन. मात्र एक चेंडूचा अद्याप खेळ झालाय, 2 चेंडूचा खेळ झालाय. 9 थोडा ना, 9 थोडा धापल करतो पाहतोय. फ्री असेल आणि इथं कुठल्याही प्रकारचा नो बॉल नाही. नो बॉल आहे तर फ्री असेल, त्यामुळे आपल्याला अपील करणं गरजेचं नसेल. रोहन नक्कीच एलपीडब्ल्यू आउट गेला असता पंचांनी. यारकरपतीचा चेंडू होता, चांगली चेंडूची फेकी केली आपण फ्री हिट असताना सुद्धा. पण तिसरा चेंडू जो फेकी केला खराब चेंडू. 10 धावा धापलकरते आल्यात. षटकातले काही चेंडू शिल्लक. हा कार्पेट लाईच्या पद्धतीने खेळून काढले चेंडू. त्या दिवसाला प्रोटेक्शन आहे. चेंडू उचलणार, फेकणार, दुसरा धाव करायचा प्रयत्न आणि तो प्रयत्न सफल होतो. धावा किती पंच? 3 धावा करायचे आहेत. 15 धावा धापलकरते आलेत 3 धावाच्या सहाय्याने. नक्कीच खराब षटक मानावं लागेल तर रोहन यांच्याकडून. इथं आपण चिठ्ठ्यांचे कार्यक्रम करणार आहोत. तरी साळक संघ, पळसदरी संघाचा कर्णधार, साळक संघाचा कर्णधार, भिंगार संघाचा कर्णधार आणि बोरकामत संघाचा कर्णधार, 4 संघाच्या कर्णधाराने आपण विनंती करतो की आपण संमेलन कक्षाकडे यायचंय. एक विजय चिठ्ठी असेल आणि 4 जे क्वालिफाय झालेले संघ आहेत त्यांचे
जारी करण्यावर इथे संयोजन कक्षाकडे यायचे. विशाल येतो वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक दुसरे घेऊन विशाल. आणि इथं खराब फटका खेळून मात्र बाद होतो तो विशाल. जायचे चौथ्या क्रमांकावरती. इथे बॅक टू बॅक दुसरा चेंडू मात्र वेगाफेकी करतो विशाल. सर्व गोलंदाजी पहिले षटक खूप महागडे होतं परंतु ह्या षटकामध्ये विशाल कमबॅक करतो. इथे आपल्याला मोठे फटके खेळणं गरजेचं नाहीये. इथे आपल्याला एकरी दुहेरी जरी धावा केल्या तरी 10 फलक हालतर राहील. परंतु सामरिक जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी विशाल. इथे पाहतो आपण पवन नाही योगेश. आता योगेश स्ट्राईकला पवन आणि योगेश स्ट्राईकला पवन. हा चांगला फटका आहे पवनाच्या बॅटमधून. नक्कीच पाहूया दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न होईल का आणि होतोय. पाहूया सफल होणार कारण सफल होतोय. दुसऱ्या धावण्यामध्ये 2 धावा ऍड करायचे. स्कोरर 18 धावा धावफलकावरती आल्यात. या 2 धावांच्या सहाय्याने 4 चेंडूचा खेळ झाला. अद्यापर्यंत 3 धावा धावफलकावरती खर्च केल्यात विशाल गोलंदाजाने. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली विशाल यांच्याकडून. हा चांगला फटका परंतु नक्कीच क्षेत्ररक्षक मात्र सुरेख झेल टिकतोय. चांगला फटका होता पवनाच्या बॅटमधून परंतु क्षेत्ररक्षक हातामध्ये चेंडू गेला. अन्यथा चौकार भेटला असता. नक्कीच विशालने मात्र सर्व गोलंदाजी केली. आपल्या संघासाठी कुठेतरी अडचणीमध्ये सापडला होता परंतु 3 धावा खर्च करून मात्र आपल्या संघाला कुठेतरी 19 धावांची गरज आहे.
येणारे 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. इथे कुठल्याही प्रकारचा पॉवर प्ले नाही. एक फेक. आणि नक्कीच लालू प्रसाद यादव यांनी मात्र तयारी केलेली आहे सेमी फायनलचा सामना खेळण्यासाठी. इथे चिठ्ठ्यांचा कार्यक्रम होणार आहे. तर विजय संघ आपण घेणार आहे. तर इथे चारही संघाचे कर्णधार उपलब्ध सहक आहे, पळतदरे आहे, भिंगार आणि गोरकामत. आपण या भिंगार संघाचा कर्णधार फलंदाज विशाल आणि राहुल, रोहित, विशाल आणि रोहित. भिंगार संघाचा कर्णधार विनंती करतो आपण या चिठ्ठ्या गेल्यात. ज्या संघाला बाय मिळेल तो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि परत मात्र त्या ज्याला बाय मिळेल त्याला चिठ्ठ्यामध्ये घेण्यात येणार नाही याची नोंद घ्या आपण. पहिला आज खराब चेंडूची फेकी करतो गोलंदाज कोणी मोहन. इथे सामोरे मोठा गोलंदाज आहे परंतु पाहूया मोहन कशी गोलंदाजी करणार. इथे नरेश आणि अक्षय नाहीये वांगणी संघामध्ये. जे इतर फलंदाज अष्टपैलू खेळाडू ते नाहीयेत. हा चांगला चेंडू पुन्हा सोड चेंडू घोषित. दोन धावा मात्र बोनस दिलेला आहे मोहन या गोलंदाजाने. भिंगार संघ आपला कर्णधार पाठवा. हा चांगला आहे. नक्कीच गोलंदाजी पाहिले आपण तर कट टू कट मात्र ऑफसाईड. कुठे भिंगार? ओके. चिठ्ठ्यांचा कार्यक्रम झाला परत आता इकडे आपण चिठ्ठ्यांचा कार्यक्रम. हे बाळा इकडं इथं पाहूया हा झोल होणार का षटकार. खराब गोलंदाजी. हा षटकार येतो. 10 सेकंद जाऊन पोहोचले 8. अशी जर गोलंदाजी केली तर नक्कीच आपल्याला घरचा रस्ता धरावा लागेल. हा चांगला चेंडू नक्कीच षटकार खाला तर थोडस कमबॅकिंग गोलंदाजी पाहतो आपण. इथे सहयोग संघाला बाय मिळालेले आहे.
जय माझ्या दिशेनं, जिथं एका बाजूला वांगणी तर दुसऱ्या बाजूला आडोशी. या दोन संघादरम्यान सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना धाबा ठोकल्या. तब्बल 18-19 धावेचं लक्ष असताना जवळपास दोन फलंदाज मैदानाच्या आत दाखल झाले. धावफलकावरती धाबा पाहतोय. पहिले षटक चालू मैदानाच्या आतमध्ये. 8 धाबा धावफलकावर. गोलंदाज तयार झालाय. अगोटप्पाचा बॉल कव्हरच्या डोक्यावरून बॉल फरार. आलाय चौकार. धाबा मिळतील 4. 4 या धावसंख्येनं मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय. ते 12 या अंकावरती. 12 धाबा धावफलकावरती. जवळपास 6 चेंडू 7ची गरज असेल विजयासाठी ते आडोशी संघाला. यानंतरची मॅच असेल विजय संघ आणि वेनगाव. अजून एक सामना. तर धावफलकावरती धाबा 12. 6 बॉल 7 धावेची गरज असेल विजयासाठी आडोशी संघाला. स्ट्रायकिंग एंडवरती पाहतोय राजेश गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंग एंडवरती रोहित. नो स्ट्रायकिंग एंडवरती रोहन. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. राजेश गोलंदाजी मार्कवरती. या दरम्यान मोठा फटका रोहितच्या बॅकमधून. उंची जास्त, लांबी कमी. लॉंग ऑफ रिझनच्या दिशेनं त्या ठिकाणी सतरक्षक ताना टिपले होईल. फलंदाज झालाय बाद. पहिला धक्का आडोशी संघाला रोहितच्या स्वरूपात. दुसरा धक्का असेल आडोशी संघाला रोहित याच्या स्वरूपात. जवळपास 12 या धावसंख्येवरती मात्र फलंदाजाला बाद केलं रोहित या फलंदाजाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय नामदेव. 5 चेंडू 7 धावेची गरज असेल विजयासाठी आडोशी संघाला. पहिल्याच बॉलवरती मात्र मोठा फलंदाज बाद केला. रोहित सारखा एक तगडा फलंदाज. त्याला मात्र पवेलियनचा रस्ता पकडावा लागला. पहिल्या बॉलवरती झेल बाद केला रोहित या फलंदाजाला. राजेशच्या गोलंदाजांना दुसरा बॉल फेकण्यास गोलंदाज राजेशला पाहतोय. आखूट टप्पाचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॅक टू बॅक 2 फलंदाजाला बाद केलं. राजेश या गोलंदाजांना फ्लॅटून गोलंदाजी. जवळपास पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद केला. दुसऱ्या बॉलवर देखील सुरेख गोलंदाजी राजेशच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये राजेश गोलंदाजी करताना पाहतोय. वांगणी संघाचा हा खेळाडू राजेश. 4 चेंडू 7 धावेची गरज असेल विजयासाठी आडोशी संघाला. एका बाजूला आडोशी तर दुसऱ्या बाजूला वांगणी. या दोन संघादरम्यान सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना 18 धाबा टोकल्या वांगणी संघानं. 19 धावेचं लक्ष असताना जवळपास खराब फटकेबाजी होताना पाहतोय. खराब फटकेबाजी होताना पाहतोय आडोशी संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला विशाल. 4थ्या क्रमांकावरती विशाल याला मैदानाच्या आतमध्ये धाडलंय आडोशी संघानं. या दरम्यान पहिला बॉल फेस करत असताना कार्पेटच्या सहाय्यानं त्या ठिकाणी सतरक्षक बॉल उचलणार फेकणार. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न तो देखील सक्सेस. रनिंग बिटवीन विकेट मानावे लागेल. इथून होतील 2 धाबा पूर्ण. 2 या धावसंख्येनं मात्र धावफलक जाऊन पोहोचले. 14 या अंकावरती 14 धाबा धावफलकावरती. असे पेटका खेळणं गरजेचं असेल विजय जिंकायचा असेल आडोशी संघाला. तर धावफलकावरती धाबा 14 पाहतोय. अजूनही 5 धावेची गरज. गोलंदाजी मार्कवरती राजेशला पाहतोय. अखूट टप्प्याचा बॉल गाप सिलेक्शन शोधलं विशाल या फलंदाजांना. चेंडू फरार आणि आला चौकार विशालच्या बॅटमधून. चौकारच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 18 अंकावरती. 2 बॉल 1 धावेची गरज असेल विजयासाठी आडोशी संघाला. 2 बॉल 1 धावेची गरज विजयासाठी आडोशी संघाला. एका बाजूला आडोशी तर दुसऱ्या बाजूला वांगणे. या दोन संघादरम्यान सामना चालू असताना पाहतो मैदानाच्या आतमध्ये जवळपास 7 धावा रोखण्याचा मानस होता राजेश या गोलंदाजाला. परंतु तो स्वप्न त्याचा पूर्ण झाला नाही. मैदानाच्या आतमध्ये अजून चालू आहे. इथून निर्धाव चेंडू फेकलाय. आता 1 बॉल 1 ची गरज. कोण जिंकणार हा सामना आडोशी की
दोन बॉल एक धाबीची गरज होती आडोशी संघाला. तिकडे मात्र निर्धाव चेंडू फेकला तो राजेश या गोलंदाजांना. वांगण्या गावचा खेळाडू राजेश मैदानाच्या आतमध्ये सुरेख गोलंदाजी करताना पाहतोय. तो चौकार जर नसता काढला कदाचित सामन्यामध्ये ट्विस्ट झाली असती, परंतु दोन्ही संघाचे हृदयाचे ठोके धडधड वाजत असेल. एका बाजूला आडोशी, दुसऱ्या बाजूला वांगणी. या दोन संघ दरम्यान राजेश गोलंदाज तयार. एक बॉल एकची गरज. अक्रॉस द लाईन फटका, तर मॅच जिंकली आडोशी संघानं. पराभवाला सामोरं जावं लागलं.